परेलच्या राजाचं खूप मोठं आगमन असतं. नमस्कार मित्रांनो, मी यतीश मंजेकर स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे परेलच्या राजाच्या आगमनचा. तर आज आहे 24 ऑगस्ट आणि आज परेलच्या राजाचं आगमन आहे. आणि परेलच्या राजासह अजून 2-3 गणपती आहेत. ते मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगतो, लालबागला जाऊन की कुठल्या गणपतींचं आगमन. परेलच्या राजाचं खूप मोठं आगमन असतं. तिकडे एकदा तुम्हाला गर्दी दिसल्यानंतर कळेल की काय जल्लोष असतो आणि काय मजा असते. तर आता आपण इकडनं निघतोय घरातून आणि आपण जाणार आहे थेट लालबागला, कारण की गणपती निघणार आहे गणसंकुलमधला. तर तिकडे आता पहिलाच गर्दी असणार आहे. मी झालेलं लेट, आता वाजलेले 4-4:30 वाजलेले. तर आपण पटकन जाऊया लालबागला आणि तिकडे बघूया कसं आगमन आहे. आणि जर आपल्याला रस्त्यात दुसरे कुठले गणपती दिसले तर ते पण आपण कव्हर करूया. चला लालबागला. परेलचा राजा गणपती अजून कमीत कमी 1 लाखापर्यंत येणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये वाहतूक चालू ठेवायची आहे. कंपनीच्या नावे पाठिंबा नेमाची आपल्या मार्गदर्शन झालेलं आहे. आपला उत्सव आपली जबाबदारी आहे. आपल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या उत्सवाला घालवा रस्त्याच्या धोकादायकावरती कोणत्याही गाडी उभा राहणार नाही याची काळजी करायला गेली. बाजूला करायची आहे आणि आपल्या लाडक्या परेलच्या राजाचा मार्ग मोकळा करून द्यायचा.
कार्यकर्ते थोडं पुढे बोलायचं आहे. आता गाडी वाहन जी आहे हे सिमेंटच्या गेटजवळ आहे. तर गाईस तुम्ही बघितलं आता परेलच्या राजाचं महाआगमन. तर कसं वाटलं आगमन? असं पाहिजे मार्तंड रूपमध्ये मस्त वाटतंय एकदम गणपतीची मूर्ती. इकडनं मी आता पाऊस आहे म्हणून आलेलो माझा विंडशीटर घ्यायला ITCच्या इथे. आता मी विंडशीटर काढून परत चाललो तिकडे आगमन आहे तिकडे. आपले मित्र पण आले सचिन आणि अंकित. तर ते लोक मला मध्येच भेटलेले पण परत गर्दीमुळे आम्ही वेगळ्याकडे आलो. तिकडून आता पुढे कुठे जाणार आहे माहिती नाही. मे बी आम्ही ह्या आगमनलाच थांबू किंवा आम्ही दुसऱ्या आगमनला जाऊ. जिजामाता नगरचं पण आगमन आहे तर तिकडे आम्ही जाऊ शकतो. पण पाऊस खूप आहे माहिती नाही तिकडे पण चालू आहे की नाही आगमन झालं आहे की नाही. पण आता इकडनं पहिलं आपण जाऊया तिकडे. तिथे परेलच्या राजाचं आगमन आहे आणि तिकडे बघूया अजून काय मजा येते. तर मित्रांनो तुम्ही बघत असाल की मी डिरेक्टली आलो आता घरी. पण त्याचं तेच कारण आहे कारण की जेव्हा आम्ही परेलच्या राजाला गेलेलो परत आगमनसाठी तर तिकडे खूप पाऊस पडत होता म्हणून आम्हाला तिकडे काही शूट नीट करता आलं नाही. आणि आम्ही एका कोपऱ्याला उभे होतो मी सचिन आणि अंकित. मग त्यानंतर थोडा पाऊस थांबल्यानंतर आम्ही थोडंसं रेकॉर्ड केलं ते तर तुम्ही आता बघितलं असेल. आणि त्यानंतर मी एकटा गेलेलो जिजामाता नगरच्या महाराजाला. तर तिकडे आपण थोडंसं शूट केलं तर ते पहिलं तुम्ही बघून घ्या आणि मग मी नंतर सांगतो मी कुठे गेलो. कसा वाटला तुम्हाला जिजामाता नगरचा महाराजा गणपती? आणि तिकडे आपले मित्र पण होते वाजवत मोरिया बीट्सवाले. तर त्यांचा बँजो पण कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आता तिकडनं निघाल्यानंतर मी गेलेलो भर पावसामध्ये लेबर कॅम्पचा गणराज बघायला. तर तो गणपती मी तुम्हाला दाखवतो. एक सुंदर मूर्ती बनवली आहे एकदम वेगळी. म्हणजे अशी बऱ्याच वर्षांमध्ये आपण पहिल्यांदा मूर्ती बघितली असेल. तर ती एक मूर्ती मला आवडलेली. तर नंतर आम्ही तिकडे गेलो कारण तिकडे पण माझा एक मित्र आहे त्याचा बँजो होता साईराज बीट्स. तर आम्ही तिकडे गेलो म्हणजे आम्ही नाही मी एकटाच. तर मी तिकडे गेलो आणि तिकडे पण शूट केला आहे थोडा. तर तो गणपती पण तुम्ही आता बघा आणि त्याच्यानंतर मला सांगा कसा आवडला ते.
असा आजचा दिवस एकदम घाईघाईमध्ये गेलेला, कारण की पावसामुळे आम्हाला नीट ब्लॉग करता आलं पण नाही आणि इकडे तिकडे आम्ही नुसते फिरत होतो. तर उद्या आहे 25 ऑगस्ट आणि 25 ऑगस्टला आहे कमीत कमी 30 गणपती. मला माहिती नाही त्याचा काउंट किती आहे, पण जिकडे जाऊ तिथे गणपती दिसणार आहे. तर आम्ही उद्या पण जाणार आहे लालबागला आणि तिकडे तर धमाल येणार आहे, कारण की खूप मोठे मोठे मंडळ आहे त्यांचे गणपती निघणार आहे. तर तुम्ही पण तिकडे या, आपण पण जाऊ आणि जेवढं मला व्लॉगमध्ये घेता येईल तेवढं मी ट्राय करणार आहे घ्यायला आणि खूप मजा करू. उद्याचं आगमन हा महाआगमन असलं तर तुम्ही पण तिकडे या, आपण मजा करूया आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं मी व्लॉगमध्ये घेईल आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न. आजचा व्लॉग हा एवढाच आहे. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला आहे, परेलच्या राजाचं आगमन आणि अजून 2-3 गणपती आहे त्यांचं आगमन जर तुम्हाला आवडले तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच आगमनचे व्हिडिओज किंवा अजून काही व्हिडिओज असतील असे पाहायचं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आता उद्या म्हणजे 25 तारखेच्या व्लॉगला. तो मी लवकरच टाकेल. तर तोपर्यंत हा व्लॉग बघा. हा व्लॉग जेवढ्या लोकांना शेअर करता येईल तेवढा शेअर. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.